नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या मराठी महिन्याची शेवटची अमावस्या ही उद्या 18 तारखेला आहे. या दिवशी आपल्याला घरामध्ये काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. ही या वर्षातील शेवटची दर्श अमावस्या असल्याने या अमावस्येला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. उद्या 18 मार्च 2026 ला सकाळी 8:26 अमावस्या सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 तारखेला सकाळी 6:54 अमावस्या संपणार आहे. म्हणूनच 18 तारखेचा संपूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे. 19 तारखेला गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्ष या दिवशीपासून सुरू होतं. त्यामुळे आपल्याला घरामध्ये या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय करायचे आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये उद्या दर्श अमावस्येच्या दिवशी करायचे हे प्रभावी उपाय, तसंच अमावस्येला या एका ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे याबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्याच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे. घरातील जाळी जळमटं काढून टाकायची आहेत. अमावस्येच्या दिवशी हे सगळं काढून टाकल्यामुळे घरातील अलक्ष्मी जी आहे ती निघून जात असते. त्यामुळे आपल्याला घर जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरामध्ये जे काही साठवलेलं सामान असेल, रद्दी असेल, भंगार असेल तर ते आपल्याला अंघोळीच्या आधीच घराबाहेर काढून टाकून द्यायचं आहे. सकाळी अंघोळी अगोदरच आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. यामुळे घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास हा अखंड राहतो. अमावस्या ही तिथी वाईट नसून अत्यंत शुभ मानली जाते. आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या दिवशीच करत असतो. त्यानंतर आपल्याला अंघोळ जी आहे ती करायची आहे. अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर खडेमीठ टाकायचं आहे. खडेमीठ टाकल्याने आपल्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे, वाईट बाधा आहे तर ती निघून जाण्यासाठी मदत होते. त्यानंतर घरात असलेलं गंगाजल किंवा गोमूत्र देखील तुम्हाला 1 ते 2 थेंब या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा उंबरठा जो आहे तो सर्वात आधी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. घराच्या मुख्य दरवाजाला देखील पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. कारण आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपले पूर्वज जे आहेत किंवा पितृ जे आहेत ते वास करत असतात आणि अमावस्या तिथीला हे जे पितृ आहेत पृथ्वीवरती येतात. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर घरातील फरशी पुसत असताना थोडंसं गोमूत्र, खडे मीठ आणि चिमूटभर हळद टाकायला विसरायचं नाही. त्यामुळे नकारात्मकता जी आहे ती दूर होते आणि घरामध्ये जे काही वास्तुदोष असतील ते देखील यामुळे दूर होतात. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांचं विधिवत पूजन करायचं आहे. या दिवशी जर शक्य झालं तर देवांना तुम्हाला साफ करायचं आहे. देवांना लख्ख उजळून घ्यायचं, कारण दुसऱ्या दिवशीपासून गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि देवपूजा झाल्यानंतर मग तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरातील भिंतीवरती हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते, म्हणूनच हा उपाय आवर्जून करायचा आहे. किचन स्वच्छ केल्यानंतरच गॅसची पूजा आवर्जून करायची आहे. तिथे एक दिवा देखील तुम्ही लावू शकता, कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये देवी लक्ष्मीचा तसंच अन्नपूर्णा देवीचा वास असतो. त्यामुळे एक दिवा आपल्याला स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे. दिवा जो आहे तो थोडा वेळ तरीही जळत राहील अशी काळजी घ्यायची. संध्याकाळी परत दिवे लागणीच्या वेळेस त्यामध्ये परत पुरेसं तेल टाकायचं आणि संध्याकाळी दिवा आपल्याला परत प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये आपण ज्या ठिकाणी पाणी भरून ठेवतो ना, तिथे देखील तुम्ही पितरांसाठीचा एक दिवा लावू शकता. हा दिवा जो आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतोवर तो दिवा जो आहे तो पुन्हा कोणत्याही उपायासाठी वापरायचा नाही. तो दिवा तुम्हाला दीपदानासाठी वापरायचा आहे, म्हणजे पितरांसाठीच हे दीपदान असणार आहे. अशा प्रकारे आपण हा साधा उपाय केल्याने देखील आपला घरातील प्रखर पितृदोष जो आहे तो कमी होतो. अमावस्येच्या दिवशी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तुळशीचं पंचोपचार पूजन करावं, कारण तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. 11 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल, तुळस छोटी असेल तर तुम्ही स्वतःभोवती या प्रदक्षिणा घालू शकता. असं केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते, कर्जातून देखील मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना देखील उद्याच्या दिवशी आवर्जून अर्घ्य द्यायचं आहे. असं केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते, घरातील सदस्यांची प्रगती होते. तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ आपल्याला तुळशीजवळ आवर्जून लावायचा आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे. पहिलं स्वस्तिक आपण मुख्य दरवाजावर काढायचं आहे. त्यानंतरचं दुसरं स्वस्तिक जे आहे
आहे ते आपण किचनमध्ये काढलेला आहे. शेगडीवरती देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतरचं तिसरं स्वस्तिक हे आपल्याला तुळशीजवळ काढायचं आहे आणि चौथं स्वस्तिक जे आहे ते देवघराजवळ आणि पाचवं स्वस्तिक जे आहे ते आपल्या म्हणजे कपाटाच्या तिजोरीवरती काढायचे, जिथे आपण महत्त्वाचे कागदपत्र, पैसे वगैरे ठेवतो तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हळदी आणि कुंकवाने काढायचं आहे. स्वस्तिक परिपूर्ण काढायचं आहे, मधोमध 4 बिंदू आणि साईडला 2 उभ्या रेषा आणि स्वस्तिकचं पूजा करायची आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे पूजा वगैरे झाल्यानंतर लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा ज्या आहेत त्या या दिवशी केल्या जातात, ज्यामध्ये तुम्ही श्री सूक्तमचं पठण करू शकता. देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. जर शक्य झालं तर कुलदेवीच्या टाकावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. खरं तर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी देखील कुंकुमार्चनची सेवा करायला हवी, पण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला बरीचशी कामं असतात, त्यामुळे ती सेवा जर गुढीपाडव्याला होणार नसेल तर या अमावस्येला तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. तेवढीच भगवान विष्णूंची देखील यामुळे सेवा होते. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा, देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावा. हा दिवा जो आहे तो शक्यतोवर अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. यानंतरचा उपाय बघा, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे. अगदीच कावळा नाही मिळाला तर दुसरा कोणताही पक्षी आला, तो हा दहीभात खाऊन गेला तरी सुद्धा चालतं. मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही, पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे. जर कावळ्यांनी तो खाल्ला किंवा इतर कोणत्याही पक्ष्यांनी खाल्ला तर आपल्या हातून अन्नदान होतं आणि तसंच पितरांचे आशीर्वाद देखील आपल्याला लाभत असतात. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाहून देखील दही भाताचा उतारा करायचा आहे. बिना मिठाचा थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे, त्यामध्ये चमचावर दही घालायचं आहे आणि हा दही भात आपल्याला संध्याकाळी 3 वेळा मुख्य दरवाजावरून उतरून आपल्याला या दिवशी तुम्ही कधीही टेरेसवरती किंवा गार्डनमध्ये किंवा एखाद्या झाडाच्या खाली नेऊन ठेवायचं, जिथे किडे मुंग्या वगैरे येतील आणि ते हे भात खाऊन घेतील, ज्यामुळे तुमच्या मागे असलेली इडापिडा जी आहे ती दूर होते आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील लागतो. पितृदोष देखील यामुळे दूर होतो. 3 वेळा फक्त आपल्याला हा भात जो आहे तो उतरायचा आहे. कोणाशीही न बोलता आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, ज्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे, अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना 7.5 सुरू आहे, त्यांनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. यानंतर आपल्या पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील एक मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. त्या ठिकाणी बसून पितृसूक्त म्हणणं शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं. ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. तसंच अमावस्येच्या दिवशी होम आवर्जून करावा. सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, त्याच्यावर 2 कापराच्या वड्या ठेवायच्या, थोडंसं तूप, 1 ते 2 लवंगा, एक तमालपत्र तुम्ही बारीक करून टाका. याचा होम करा, तो घरभर फिरवा. यामुळे तुमच्या घरातील वातावरण शुद्ध होईल. कापूर नकारात्मकता दूर करतो. बाकी 1-2 मसाल्याचे जे काही पदार्थ आपण टाकतो, तूप टाकतो, या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्याच असतात, त्यामुळे हा होम तुम्ही नक्की करू शकता. त्याचबरोबर बघा, पिवळ्या मोहरीचा एक अतिशय प्रभावी उपाय, ज्यामध्ये तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टक आणि 11 वेळा वल्गा सूक्तचं पठण करायचं आहे. चिमूटभर पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन हे स्तोत्र पठण करायचे आहे. त्यामुळे पिवळी मोहरी अभिमंत्रित होते आणि ही सगळी पिवळी मोहरी जी आहे ते आपल्या घरामध्ये थोडी थोडी शिंपडायची आहे. त्यानंतर घर झाडायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी ही पिवळी मोहरी झाडू मारत असताना तुम्हाला बाहेर घराबाहेर नेऊन टाकायची आहे. हा उपाय केल्याने घरातील सर्व वास्तुदोष, नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास जो आहे तो राहतो. हा आपल्या केंद्रातील उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा. आणि आता एक अतिशय महत्त्वाचा उपाय जो आपल्याला करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला अमावस्येला मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की मोठी पंती असेल मोठ्या आकाराची किंवा एखादी वापरलेली पंती असेल तर ती स्वच्छ करून घ्यायची किंवा तुम्ही कणकेचा दिवासुद्धा तयार करू शकता. थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये मीठ घालायचं नाही, ती कणिक मळून घ्यायची आणि त्याचा एक चौमुखी दिवा तयार करायचा. आता हा दिवा तुम्ही 2 वेळा लावला तरी सुद्धा चालणार आहे. तसंच हा दिवा लावताना त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. पण मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता ते टाकलं तरी सुद्धा चालणार आहे. त्यामध्ये थोडेसे चिमूटभर काळे तीळ देखील आवर्जून टाका. या पद्धतीने चौमुखी दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. या व्यतिरिक्त दरवाजाच्या दोन्ही बाजूला असे दिवे लावले तरी सुद्धा चालतील. पण हा दिवा लावत असताना दिवा जमिनीवरती डायरेक्ट ठेवायचा नाही. असं केल्याने केलेली सेवा ही पृथ्वीला जाऊन मिळत असते. म्हणून दिव्याला थोडंसं आसन द्यायचं. थोडेसे अक्षता किंवा तांदूळ तुम्ही खाली टाकू शकता किंवा एखादा पेपर तुम्ही ठेवू शकता, त्यावरती तांदूळ ठेवा. तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर तो रात्रभर
पर्यंत सुरू राहील अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे. दिवा अचानकपणे विझला तर काही मनामध्ये शंका आणायची नाही. पुन्हा तो प्रज्वलित करायचा. आता हा दिवा जो आहे तो आपल्याला रात्रभर उंबरठ्याबाहेर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे. तर सकाळी अंघोळीच्या आधी आपल्याला तो दिवा तिथून उचलायचा आहे. उचलायचा आणि मग आपल्या घराच्या बाहेर किंवा एखाद्या झाडाखाली तो दिवा जो आहे तो ठेवून द्यायचा आहे. जिथे किडे, कीटक, मुंग्या वगैरे तो दिवा खाऊन घेतील आणि आपल्या घरामध्ये असलेले दोष जे आहेत, मग ते प्रखरातील प्रखर पितृदोष असतील तर ते यामुळे दूर होतील. असा हा उपाय तुम्ही उद्या दर्श अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा. आणि आणि जर मातीची पंती तुम्ही या उपायासाठी वापरलेली असेल तर ती पंती तुम्हाला बाहेर फेकून द्यायची आहे. पुन्हा ती कोणत्याही उपायासाठी वापरायची नाही किंवा ती पंती तुम्हाला घरात परत आणायची नाही. कारण आपण ही पितरांसाठीची सेवा केलेली आहे, ते दीपदान केलेलं आहे. त्यामुळे ती मातीची पंती एखाद्या झाडाच्या मुळाशी मातीमध्ये तुम्ही दाबून देऊ शकता. तर असे हे उपाय उद्या दर्श अमावस्येच्या दिवशी नक्की करा. साधे सोपे उपाय आहेत पण अतिशय प्रभावी आहेत. यामुळे घरातली दरिद्रता, नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. तर चला, अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.